नमस्कार. MH38 मेगावॅट लहरींवरून आकाशवाणीचं हिंगोली केंद्र आहे. सकाळ दुपार संध्याकाळचे किती वाजले असतील तितके वाजले असतील. मी जीवन आगाव सादर करीत आहे बातम्या धडक बेधडक खिचडी भजे खाऊन. तर सांगली महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अँटी करप्शन ब्युरोवाल्यांनी 7 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. 24 मजली इमारतीची परवानगी देण्यासंदर्भात ही लाच ते घेत होते. या संदर्भात बगल खाजवे महानगरपालिकेचे उपायुक्त यांची प्रतिक्रिया आम्ही घेतली असता ते म्हणाले, ही एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट झालेली आहे. लाज वाटली पाहिजे त्यांना. 7 लाख रुपयाची लाच घेताना उपायुक्तांना पकडलेलं आहे. म्हणजे सरकारी जेवढे नोकरदार आहेत, उपायुक्त आहेत, MP पोस्ट काढलेले आहेत, त्यांच्या याच्यावरती काळीमा फासणारी घटना येथे घडलेली आहे. 7 लाख रुपये, कमीत कमी त्यांनी 20 लाख रुपयाची लाच घ्यायला पाहिजे होती. 20 लाख रुपयाची, आणि त्यांनी फक्त 7 लाख रुपयाची लाच घेतलेली आहे. आणि या गोष्टीचा मी बगल खाजून निषेध करतो. बगल खाजून निषेध. यातच आप नेते विजय कुंभार यांनी असा आरोप केला आहे की वैभव साबळे यांची MPSC मध्ये निवड कर्णबधीर कोट्यातून झाली होती आणि त्यांचं कर्णबधीरचं जे सर्टिफिकेट आहे ते खोटं आहे. कारण 1993 साली वैभव साबळे यांचा जन्म झाला आणि 1993 सालचंच त्यांचं कर्णबधीरचं सर्टिफिकेट आहे. साधारण कर्णबधीरचं सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी 1-2 वर्षाचा कालखंड जाऊ द्यावा लागतो. म्हणजे लेकरू खरंच कर्णबधीर आहे की नाही हे कळण्यासाठी 1-2 वर्ष जाऊ द्यावे लागतात. परंतु या केसमध्ये तसं झालं नाही. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि हे जर समजा खरं असेल तर सिस्टीम झोपली होती काय, किंवा मग जागे असून हा सर्व भ्रष्टाचार ते देखील कर्णबधीर आणि कानावर हात ठेवून बघत होते काय, हा देखील एक चर्चेचा आणि चौकशीचा विषय आहे. आणि हे जर खरंच असेल तर अशा अधिकाऱ्यांचे कान हाणले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून कळवा. आपण बघत आहात बातम्या MH38 मेगावॅट लहरीवरून आकाशवाणीच्या हिंगोली केंद्रावरून. धन्यवाद.